आज या आपण ही समस्या आहे. उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जेव्हा आपण विश्वासाच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मी परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले पाहिजे का? मी परमेश्वराला माझ्या इच्छेचे पालन करायला लावले पाहिजे का? दुसऱ्या शब्दामध्ये, मी परमेश्वराला माझे पालन करायला लावले पाहिजे का? आपण अनेकदा याचा सामना करतो. ही समस्या आहे. आपल्याला माहीत आहे की आपण परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले पाहिजे. पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी विचार करतो, मी परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले पाहिजे का? की परमेश्वराने माझ्या इच्छेचे पालन केले पाहिजे? सर्व लोकांनो, हे गुंतागुंतीचे आहे, हो ना? आपल्याला विश्वासाच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करणे आपल्यासाठी स्वाभाविक आहे. पण आपण कधीकधी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराच्या इच्छेला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो आणि परमेश्वराला आपल्या इच्छेचे पालन करायला लावू शकतो. म्हणून बायबल मुलासारखा विश्वास आणि परिपक्व विश्वास म्हणजे एका प्रौढाच्या विश्वासाबद्दल सांगते. सर्वात प्रथम या आपण पहिलं ग्रंथीचे पुस्तक 13 उघडूया. या आपण अध्याय 13 वचन 11 वर एक दृष्टी टाकूया. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे. आपण कधी म्हणतो की आपण मुलासारखे आहोत? हे तेव्हा असते जेव्हा आपण अपरिपक्व असतो. हे तेव्हा असते जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेला योग्यरित्या समजण्यात आणि सत्याची पूर्णपणे जाणीव करण्यात सक्षम नसतो. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे. आणि जरी मी तेच स्पष्टीकरण ऐकले तरी मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. माझ्याकडे एका मुलासारखा विश्वास होता. पण आता प्रौढ झाल्यावर काय झाले? मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. या कारणास्तव आजचे शीर्षक आहे, ही समस्या आहे. आपण मुलासारख्या मार्गांना सोडण्याची गरज आहे. मुलांना वाटते की त्यांच्या मातापित्यांनी त्यांच्या इच्छेचे पालन करावे. नाहीतर ते कशी प्रतिक्रिया देतात? ते रडतात. शिवाय ते आपल्या मातापित्यांना त्रास देतात. जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते ओरडतात. आपल्या विश्वासासोबतही असेच आहे. जेव्हा आपण मूल होतो, तेव्हा आपण एका मुलासारखे बोललो आणि आपण एका मुलासारखा विचार केला होता. मात्र जेव्हा आपल्याकडे परिपक्व विश्वास असतो, तेव्हा आपण मुलासारख्या मार्गांना सोडले पाहिजे. आपण ते का सोडले पाहिजे? ते चांगले नाहीत म्हणून नाही का? कृपया माझ्या इच्छानुसार सर्व काही करा. कृपया माझ्या इच्छेचे पालन करा. हे मुलासारखे मार्ग आहेत. आपण असे म्हणू शकतो की हे मुलासारखे विचार, शब्द आणि वागणे आहे. असे लिहिले आहे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. एक प्रौढ व्यक्ती असे म्हणत नाही, माझ्या इच्छेचे पालन करा. त्याऐवजी त्यांनी कोणाच्या इच्छेचे पालन केले पाहिजे? वधस्तंभावर खेळले जाण्याच्या आदल्या दिवशी येशूला माहीत होते की त्यांना वधस्तंभावर खेळले जाईल. पण जेव्हा त्यांनी गेतशेमने बागेमध्ये रात्रभर प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी म्हटले, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. त्यांच्या शब्दांचा अर्थ असा नाही की कृपया माझ्या इच्छेचे पालन करा. हे याला दर्शवत नाही का? मी पित्याच्या इच्छेचे पालन करेन. बायबलमध्ये याला आज्ञाधारकपणा म्हटलेले आहे. सर्व लोकांनो,
आपण निसर्गामध्ये परमेश्वराच्या निर्मितीला पाहू शकतो. लोक म्हणतात की एका झाडाला स्वतःची किंमत कळते. ते समाधानी आहे आणि असे विचारून तक्रार करत नाही की तुम्ही मला येथे का लावले आहे किंवा तुम्ही माझी जागा का बदलली. त्याऐवजी एक झाड परमेश्वराने जेथे त्याला ठेवले आहे त्यानुसार ते कृपापूर्वक जुळवून घेते. सोप्या भाषेत निसर्ग परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतो. एकही घटक त्यांना आपल्या इच्छेचे पालन करण्यास सांगत नाही. पर्वत, नद्या आणि समुद्र परमेश्वराने ठरवलेल्या त्यांच्या स्थानावर समाधानी आहेत. ते असा प्रश्न करत नाहीत, मला समुद्र का बनवले आहे किंवा मला शहरात नाही पण या ग्रामीण भागात का लावले आहे. खरंच निसर्ग परमेश्वराच्या इच्छेची अवज्ञा करत नाही. या कारणास्तव मी तुमच्यासोबत मिळून विचार करण्यासाठी एक विशिष्ट वाक्य सामायिक करू इच्छितो. एका झाडाला त्याच्या दिलेल्या भूमिकेवर समाधानी कसे राहायचे हे माहीत असते. ते कधीच झाड असल्याबद्दल तक्रार करत नाही. असा प्रश्न करत नाही की मला इथे का ठेवलेले आहे आणि तेथे का नाही. लोभ ज्ञानाला झाकून टाकतो, ज्यामुळे अवज्ञा, तक्रारी आणि कुरकुर होतात. शेवटी हे आपल्याला कृतज्ञता विसरायला लावते. मला वाटले की हा आपल्यासाठी एकत्र मनन करण्याचा एक सार्थक संदेश आहे. झाडाला समाधानी राहणे समजते. जेव्हा आपण निसर्ग पाहतो तेव्हा ते समाधानी असतात. ते कधीच असा प्रश्न करत नाहीत, मला मैदान बनण्याची इच्छा असताना मला डोंगर का बनवले आहे किंवा मला शेत बनण्याची इच्छा असताना मला एका समुद्राच्या रूपात का बनवण्यात आले आहे. परमेश्वराच्या कार्याचे पालन करत नाही अशी कोणतीच निर्मिती नाही. मात्र ही मनुष्य जाती आहे जी समस्या आहे. त्यांनी परमेश्वराच्या इच्छेची अवज्ञा करून असा प्रश्न केला, तुम्ही मला या पदावर का ठेवले आहे. तुम्ही दुसऱ्याला इतके मोठे पद का दिले आहे. सर्व लोकांनो, ही समस्या आहे. जेव्हा आपण मूल होतो तेव्हा आपण सर्व गोष्टीची मागणी केली. तथापि सार्वकालिक स्वर्गाचे राज्य जवळ येत नाही का. मग आपण मुलासारख्या मार्गांना सोडून दिले आणि परिपक्व विश्वास ठेवला पाहिजे. आतापासून कृपया माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही करा असे म्हणण्याऐवजी आपण विचारले पाहिजे, पिता आणि माताची इच्छा काय आहे. मी तुमच्या मार्गाचे पालन करू इच्छितो. जर मी एक झाड आहे तर मी एका झाडाच्या कर्तव्याबद्दल विश्वासू राहील. जर मी समुद्र आहे तर मी समुद्राच्या कर्तव्याबद्दल विश्वासू राहील. जर मी एक डोंगर आहे तर मी डोंगराच्या कर्तव्याबद्दल विश्वासू राहील. या विश्वासासह आपल्या सर्व संदेष्ट्यांनी व आपल्या प्रिय सदस्यांनी म्हटले पाहिजे, मी पिता आणि माताच्या प्रयोजनानुसार त्यांच्या मार्गावर स्वतःला समर्पित करेन. आज्ञापालन संदेष्ट आणि संतांसाठी वेगळ्या प्रकारे लागू होत नाही. सर्वांनी पिता आणि माताच्या मार्गानुसार चालले पाहिजे. जसे येशूने उदाहरण दाखवले होते. त्यांनी प्रार्थना केली, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आपण त्या प्रार्थनावर मनन केले पाहिजे जी त्यांनी या प्रकारे केली होती. या आपण प्रकटीकरण अध्याय 14 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 14 वचन 4. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जिथे कुठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. जिथे कोठे असे म्हणण्याचा अर्थ ते एका विशिष्ट वातावरणापुरते मर्यादित नसते.
ते फार मर्यादित किंवा फार भव्य असू शकते. जिथे कोठे याची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. वातावरण कसेही असो, आपण ते स्वीकारले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, हे पित्याच्या इच्छेप्रमाणे आणि माताच्या इच्छेप्रमाणे हो. आपण विश्वासाच्या अशा जगाचा अनुभव घेतला नाही पाहिजे का? सध्या सुवार्ता पूर्णतेकडे वाढत आहे. प्रत्येक स्तरावर आपल्याला त्यांची गरज आहे. ज्यांच्याकडे परिपक्व विश्वास आहे आणि जे पिताच्या इच्छेचे आणि माताच्या इच्छेचे पालन करतात. एक लहान मूल मागणी करते, मला जे पाहिजे तेच करा. मात्र प्रौढांबद्दल काय? ते म्हणतात, मी पित्याच्या इच्छेचे आणि मातेच्या इच्छेचे पालन करीन. प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये प्रेषित योहन्नाने दृष्टांत पाहिला. जिथे कुठे त्यांचे नेतृत्व केले जाते, ते काय करतात? जिथे कुठे कोकरात जातो, तेथे ते त्याच्या मागे जातात. ते असे म्हणत नाहीत, कृपया माझ्या इच्छेचे पालन करा. आपण या पैलूवर लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपल्याकडे परिपक्व विश्वास असतो, तेव्हा आपण आपल्या इच्छेनुसार गोष्टी करण्यास सांगत नाहीत. त्याऐवजी आपण विचारतो, तुमची इच्छा काय आहे? आम्ही कोठे जाऊ अशी तुमची इच्छा आहे? आम्ही काय करावे अशी तुमची इच्छा आहे? आम्ही कोणत्या प्रकारचे लोक व्हावे अशी तुमची इच्छा आहे? जेव्हा आपल्याकडे पिता आणि माताच्या इच्छेचे पालन करण्याचा विश्वास असेल, तेव्हा आपण तारणाच्या पूर्णतेला आणि स्वर्गाच्या राज्याला जवळ आणणार नाही का? ज्यांच्याकडे मुलासारखा विश्वास आहे, ते सतत त्यांच्या इच्छेचे पालन करण्याचा आग्रह करतात, नेहमी तक्रार करतात. ते त्या परिपूर्णतेला प्राप्त करू शकत नाहीत, जी पिता आणि माताची इच्छा असते. अर्थातच, जर एखाद्याला सत्य चांगल्या प्रकारे माहीत नसेल, तर त्याला समजले जाऊ शकते, जसे की ते नवीन आहेत, म्हणून ते अजूनपर्यंत फार काही शिकलेले नाहीत. तथापि, जर एखादी व्यक्ती जी फार काही शिकली आहे आणि काही काळापासून सत्यात आहे, अजूनही लहान मुलासारखे कार्य करते, तर ते अयोग्य नाही का? असे लिहिले आहे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हीच बायबलची शिकवण आहे. जेव्हा आपण मूल असतो तेव्हा ते मान्य असते, पण जेव्हा आपण प्रौढ होतो तेव्हा आपण मुलासारख्या मार्गांना सोडून दिले पाहिजे. पिता आणि माताची इच्छा काय आहे? आपण कोणत्या प्रकारचे लोक व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे? आपण काय करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे? अशा प्रकारे सियोनच्या संतानांनी परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले पाहिजे, हो ना? या आपण 2 कोरिंथी अध्याय 10 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 10 वचन 4. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला कोणापुढे? ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. आपण आपल्या विचारांना नियंत्रणात ठेवून परमेश्वराच्या इच्छेचे पालन केले पाहिजे. जेव्हा आपण असे करतो, फक्त तेव्हाच परमेश्वर त्या जगाचा न्याय करतील जे असे करत नाहीत. आपल्याला लवकरात लवकर स्वर्गात जायचे आहे, हो ना? आपण स्वर्गाची आशा बाळगतो. असे असल्यास आपण मुलासारख्या विश्वासाचे काय केले पाहिजे? आपण तो सोडला पाहिजे. कृपया त्या लोकांबद्दल समजूतदारपणा बाळगा, ज्यांनी नुकतेच सत्य स्वीकारले आहे आणि जे मुलासारखे वागू शकतात.
पण जर तुम्ही प्रौढ व्यक्तीच्या रूपात अग्रेसर भूमिकेत असाल, ज्याने एक उदाहरण मांडले पाहिजे, तर तुम्ही पोरकटपणाच्या गोष्टींना सोडून दिले पाहिजे. कृपया झाडाबद्दल विचार करा. झाडाला माहीत असते की त्याचे कर्तव्य काय आहे आणि त्याला आपल्या भूमिकेत समाधान मिळते. झाड सूर्याच्या प्रकाशाने उष्ण होऊन जी परमेश्वराची कृपा आहे, पाऊस शोषून घेऊन, ताज्या हवेमध्ये श्वास घेऊन आणि सर्व सजीव प्राण्यांच्या आनंदित गीतांनी वेढून आपल्या आयुष्यात समाधान आणि आनंद मिळवते. त्याला त्याची योग्य जागा समजते. त्याला समजते की ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याला लावले आहे, ते ठिकाण त्याच्या राहण्यासाठी योग्य आहे. निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी थोडा वेळ काढा. परमेश्वराने आकाश, पृथ्वी आणि त्यांच्यातील सर्व काही निर्माण केले. प्रत्येक पर्वत आपली प्रतिष्ठा राखून ठेवतो आणि प्रत्येक नदी आपल्या उद्देशाशी अवगत असते. शेतातील निवाणी फुले कुरकुर करतात का? परमेश्वर, तुम्ही मला गुलाबाप्रमाणे का निर्माण केले नाही? मी येथे रानात असे सामान्यपणे का वाढले पाहिजे? रानफुले परमेश्वराविरुद्ध कुरकुर करतात का? नाही, ते समाधानी आहेत. मला हे जीवन दिल्याबद्दल मी खरोखर परमेश्वराचा आभारी आहे. ते जेथे आहेत तेथेच परिश्रमपूर्वक आपल्या भूमिका साकारतात. जर सियोनच्या सर्व संतानांनी पिता आणि माताच्या इच्छेचे पालन केले, तर सुवार्ता पूर्ण होईल. जी परिस्थिती परमेश्वराला हवी आहे, जेव्हा ते प्राप्त होते, तेव्हा सुवार्ता पूर्ण होते. जरी आपण स्वर्गात जाऊ इच्छितो, तरी पण आपण आपल्या परिस्थितीत समाधानी न होता मार्ग समजत नाहीत, तर आपण म्हणू शकत नाहीत की आपण परमेश्वराचे सेवक आहोत. या कारणास्तव आजचे शीर्षक काय आहे? ही समस्या आहे. जेव्हा आपण मुलासारख्या मार्गांना सोडून देणार, तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आशियामध्ये सुवार्तेचे द्वार उघडतील. ते उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिका तसेच दक्षिण अमेरिकामध्ये देखील सुवार्तेचे दार उघडतील. परमेश्वर आफ्रिकामध्ये आणि अगदी युरोपमध्ये देखील सुवार्तेचे द्वार उघडतील. जगाला या तयारीची गरज आहे. मुलासारखा विश्वास परिपक्व विश्वासामध्ये बदलला पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 14 नुसार आणि 2 कुरिन्थी अध्याय 10 वचन 6 मध्ये, जर आपल्याकडे परिपक्व विश्वास असेल आणि आपले आज्ञापालन पूर्ण होईल, तर परमेश्वर घोषणा करतील की सुवार्तेचे मिशन पूर्ण झाले आहे आणि दुष्टांना शिक्षा करतील. दुसऱ्या शब्दामध्ये, परमेश्वराकडे दुष्टांचा न्याय करण्याचे कारण असेल. जर परमेश्वराने आता न्याय केला, तर त्यांच्या संतानांना वाचवले जाऊ शकत नाही. मग परमेश्वर काय करतात? ते आपल्याला आणखी 1 वर्ष देतात आणि आपल्यावर लक्ष ठेवतात. त्यांच्याकडे परिपक्व विश्वास आहे का? की ते अजूनही आपल्या स्वतःच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी जोर देत आहेत? आपण दृढ निश्चय केला पाहिजे आणि म्हटले पाहिजे, आम्ही पिता आणि माताच्या इच्छेचे पालन करणार. अशा प्रकारे आपण आपल्या विश्वासामध्ये एक सुंदर परिवर्तन केले पाहिजे. एक ड्रॅगन माशी पारदर्शक पंख आणि पातळ शेपटी मिळवण्यासाठी आळीच्या रूपाने परिवर्तनातून जाते. तिला 2 मोठे संयुक्त डोळे मिळवण्यासाठी कशाची गरज आहे? परिवर्तन. सियोनची सर्व संतान पापणी लावताच अशा प्रकारच्या परिवर्तनाचा अनुभव करतील. हे पूर्ण करण्यासाठी आपण प्रथम या समस्येचे समाधान केले पाहिजे. आपल्याकडे मुलासारखा विश्वास की परिपक्व विश्वास असला पाहिजे. माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही करण्यात आले पाहिजे. आपण अशी मागणी करतो का? किंवा आपण पिता आणि माताच्या इच्छेचे
पालन करण्याचा निश्चय केला आहे का? जर आज्ञापालन नसेल तर परमेश्वर दुष्टांना शिक्षा करण्याचे कारण शोधू शकत नाहीत. असे का आहे? नीतिमान न्यायाधीशांच्या रूपात परमेश्वर दुष्टांचा न्याय करू इच्छितात, पण त्यांची संतान पूर्णपणे परिपक्व नाहीत. म्हणून जर त्यांनी ताबडतोब न्याय केला तर त्यांच्या प्रिय संतानांना आत्मिक तोट्याचा त्रास होईल. म्हणूनच ते वाट पाहतात. जर आपल्याला स्वर्गात जायचे असेल तर आपला विश्वास परिपक्व झाला पाहिजे. आपण पुन्हा एकदा तपासले पाहिजे की पिता आणि माताची इच्छा कशात ठेवलेली आहे. सहकार्य करा, एकमेकांना आधार द्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकाबद्दल विचारशीलपणा दाखवा आणि स्वर्गाच्या प्रवासात एकमेकांना मदत करा. मी आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांना असे करण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. आपण इब्री लोकास पत्र 3 वर एक दृष्टी टाकूया का? या आपण इब्री लोकास पत्र अध्याय 3 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. इब्री लोकास पत्र अध्याय 3 वचन 18 मध्ये असे लिहिले आहे, आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. ते कोठे प्रवेश करण्यात अपयशी ठरले? शारीरिक रूपाने ते कनानमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. आत्मिक रूपाने याचा अर्थ काय आहे? ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यात अपयशी ठरले. म्हणूनच प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये त्या लोकांबद्दल नोंदवण्यात आले आहे जे जेथे कोठे कोकरा जाईल तेथे त्याच्या मागे जातात. हे विचार न करता पालन करण्याबद्दल नाही. असे म्हटले जाते की एका झाडाला त्याच्या दिलेल्या भूमिकेवर समाधानी कसे राहायचे हे माहीत आहे. ते कधीच झाड असल्याबद्दल तक्रार करत नाही. असा प्रश्न करत नाही की मला येथे का ठेवलेले आहे आणि तेथे का नाही. लोभ ज्ञानाला झाकून टाकतो, ज्यामुळे अवज्ञा, तक्रारी आणि कुरकुर होतात. शेवटी हे आपल्याला कृतज्ञता विसरायला लावते. एक झाड परमेश्वराने त्याला दिलेल्या त्या जीवनाबद्दल आभारी आहे, म्हणून ते कुरकुर करत नाही. तुम्ही मला येथे का ठेवले आहे? तुम्ही मला एका सुंदर फुलाऐवजी झाडाच्या रूपात का निर्माण केले? असे म्हटले जाते की झाड कधीच अशा गोष्टीबद्दल तक्रार करत नाही. आतापासून आपल्याकडे असा दृष्टिकोन नसला पाहिजे का? जेव्हा आपण मूल होतो तेव्हा आपण एका मुलासारखे बोलत होतो आणि आपण एका मुलासारखा विचार करत होतो. आपण जे काही केले ते मुलासारखे होते. समजा की पितामाताने आपल्या मुलासाठी 2 बाहुल्या विकत घेतल्या. पण मग बलवान मूल लोभी असल्यामुळे दोन्ही बाहुल्या ठेवून घेतो. असा हट्टीपणा लोभातून येतो. जेव्हा कोणी सर्व काही फक्त आपल्या इच्छेनुसार करण्यास सांगतात, तेव्हा त्यांच्याकडे अजूनही मुलासारखे मार्ग आहेत. सुवार्तेच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक ठिकाण आहे जे परमेश्वराने ठरवलेले आहे. काहीच फरक पडत नाही की ते आपल्याला कोठे ठेवतात. असमाधानी असण्याची काहीच गरज नाही. जरी हे मनुष्याच्या कार्यासारखे वाटू शकते, तरी आपले चर्च परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. म्हणून एका झाडाप्रमाणे आपण समाधानी असले पाहिजे आणि आपल्या पदाबद्दल आभार मानले पाहिजे. आणि असा प्रश्न आणि तक्रार नाही केली पाहिजे की तुम्ही मला येथे का ठेवले आहे? आपण विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वराकडे आपल्याला काही पदावर ठेवण्याचा एक उद्देश आहे आणि आपल्या कर्तव्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे. मग एका क्षणात सर्व जगामध्ये सुवार्तेचा प्रचार केला जाणार नाही का? इब्री 3 मध्ये त्या लोकांबद्दल उल्लेख केलेला आहे जे कनान देश स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यात अपयशी ठरले. असे लिहिले आहे की ज्यांनी अवज्ञा केली ते प्रवेश करू शकले नाहीत. परमेश्वराने असेच म्हटले आहे. ते शपथ देखील घेतात की असे लोक कधी प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून आपण मुलासारख्या विश्वासातून परिपक्व विश्वासामध्ये वेगाने वाढले पाहिजे.
शेवटी आपण सर्वदा आनंदित असले पाहिजे, निरंतर प्रार्थना केली पाहिजे आणि आपण आणखी काय केले पाहिजे? आपण सर्व स्थितीत उपकार स्तुती केली पाहिजे. फक्त तेव्हाच आपण आज्ञाधारकपणा प्राप्त करू शकतो. असे करण्याद्वारे आपण विचार केला पाहिजे, आपल्या सियोन कुटुंबातील सदस्यांसाठी काय गैरसोयीचे आहे, त्यांना मदत करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, ते आत्मिकरित्या कसे वाढू शकतील. आपण नेहमी त्यांची काळजी घेतली पाहिजे. जसे येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझी कोकरे चारा. अगदी तसेच आपण आपल्या प्रिय भाऊ आणि बहिणींना आत्मिकरित्या चारले पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आपण सर्व स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकू. मला आशा आहे की आपण हे मिशन पूर्ण करणार. या आपण यशाचे पुस्तक अध्याय 14 वर एक दृष्टी टाकूया. या आपण यशया अध्याय 14 वचन 24 पाहूया. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले काय होईल तसे होईलच, मी योजले तसे घडेलच. असे लिहिले आहे तसे होईलच. ही कोणाची इच्छा आहे? ही परमेश्वराची इच्छा आहे. मग परमेश्वराची योजना काय आहे? मत्ते अध्याय 28 मध्ये सुवार्ता किती दूरवर जाते? याचा प्रचार सर्व राष्ट्रामध्ये केला जाईल. मत्ते अध्याय 24 मध्ये परमेश्वर म्हणतात की सर्व जगाला याचा प्रचार केला जाईल. ते आपल्याला रोमकरास अध्याय 10 मध्येही तेच शब्द म्हणत नाहीत का? असे होण्यासाठी कोणीही मुलासारखे झाले नाही पाहिजे. आपल्याला परिपक्व विश्वासाची गरज आहे. आपल्याला प्रथम बोलवण्यात आले आहे, म्हणून या आपण आत्मिक रूपाने प्रौढ होऊया, म्हणजे ज्यांनी नुकतेच सत्याला स्वीकारले आहे आणि जे मुलासारखे आहेत, त्या नवीन सदस्यांचे मार्गदर्शन आपण परमेश्वराकडे करू शकू. पिता आणि माताच्या इच्छेचे पालन करणे हे परिपक्व विश्वासाचे लक्षण आहे. मग जरी त्यांचे स्थान काहीही असो, परंतु माझा मार्ग यावर जोर देणे किंवा माझ्या हट्टाचे पालन करा, हे एका मुलासारखे वैशिष्ट्य आहे. मुलांसारखा विश्वास स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. आज या आपण परमेश्वराच्या या शिकवणीवर विचार करूया. माझे पालन करा असे म्हणण्याऐवजी या आपण म्हणूया, पिता आनसांग हुंगजी आणि स्वर्गीय माताचे पालन करा. आपण त्यांचे पालन केले पाहिजे. मला आशा आहे की आपल्या प्रेमळ स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य या प्रकारे इतरांचे मार्गदर्शन करतील. याद्वारे मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.